जय महाराष्ट्र मित्रांनो, मी आनंद आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला सुद्धा लाडका भाऊ योजनेचा म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्यपोषण योजनेचा ऑनलाईन अर्ज करताना रोजगार.महास्वयं या वेबसाईटवरती 403 फॉरबिडन अशा काही प्रकारचे एरर दाखवत असेल तर याचं सोल्युशन काय मित्रांनो, संपूर्ण काय डिटेलमध्ये पाहणार आहोत। परंतु त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओसुद्धा लाईक करून घ्यायचा आहे। चला तर आता या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात। तर आता या ठिकाणी पाहू शकता, आपण जसं वेबसाईटवरती लॉग इन केलं आहे तर आपल्यासमोर अशा काही प्रकारचे एरर दाखवत आहे, दिस पेज इजंट वर्किंग, म्हणजेच आपली जी काही वेबसाईट आहे ती आता चालत नाही आहे। तर काहींना 403 फॉरबिडन अशा काही प्रकारचे एरर दाखवत आहे। तर तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे ते म्हणजे आता तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। मित्रांनो, प्ले स्टोअर ॲप्लिकेशन ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला इथे एक सर्च ऑप्शन दिसतं आहे, ते सर्च करून घ्यायचं आहे क्रोम ब्राउझर। मित्रांनो, या ठिकाणी क्रोम ब्राउझर सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर आपल्या मोबाईलमधील जे क्रोम असेल ते ओपन होणार आहे। तर या ठिकाणी जर तुमचं क्रोम ब्राउझर आहे अपडेटला असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे, कारण की मित्रांनो अपडेट जर नसेल तर तुमचं जे काही ॲप आहे म्हणजे जी काही वेबसाईट ही चालणार नाही। तर आता या ठिकाणी तुम्हाला सुद्धा तुमचं जे काही क्रोम ब्राउझर आहे ते अपडेट करून घ्यायचं आहे। मी माझं क्रोम ब्राउझर आहे अपडेट केलं आहे, तर सक्सेसफुली आपलं क्रोम ब्राउझर आहे अपडेट झालं आहे। मित्रांनो, अपडेट झाल्यानंतर आता आपण पाहूयात आपली जी काही रोजगार.महास्वयं वेबसाईट आहे ती चालते की नाही। मित्रांनो, आपण अपडेट केल्यानंतर सुद्धा आपल्याला 403 फॉरबिडन अशा काही प्रकारचे एरर दाखवत आहे। मित्रांनो, या ठिकाणी अजून आपला व्हिडिओ संपला नाही, व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे। 2 नंबरची स्टेप आहे मित्रांनो, या ठिकाणी आता तुम्हाला सर्व तुमचे वेब पेज आहेत ते क्लोज करून घ्यायचे आहेत, म्हणजे बंद करायचे आहेत। मित्रांनो, अशा काही प्रकारे तुम्हाला क्लोज ऑल टॅप असं बटनावर टॅप करायचं आहे। त्यानंतर तुमचे जे काही सर्व टॅब आहेत ते सर्व उडणार आहेत आणि तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होणार आहे। त्यानंतर तुम्हाला तुमची मोबाईलची हिस्ट्रीसुद्धा डिलीट करून घ्यायची आहे, जेणेकरून आपली वेबसाईट एकदम सुरळीतपणे चालू होईल। तर मित्रांनो, या ठिकाणी हिस्ट्री डिलीट करण्यासाठी तुम्हाला डिलीट डाटा या बटनावरती टॅप करायचं आहे, जेणेकरून तुम्ही इथून मागल जे सर्च केलं ते सर्व आता डिलीट होणार आहे। मित्रांनो, हिस्ट्री कशा प्रकारे डिलीट करायची आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे, परंतु ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। त्यानंतर मित्रांनो, आता आपण पाहूयात आपली रोजगार.महास्वयं वेबसाईट ही चालते की नाही। तर मित्रांनो, आता या ठिकाणी पाहूयात आपली रोजगार.महास्वयं वेबसाईट ही चालू झाली की नाही। तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर अशा काही प्रकारे आपल्यासमोर वेबसाईटचं इंटरफेस झालं आहे। मित्रांनो, पाहू शकता जुनी जी वेबसाईट आहे त्याच्यापेक्षा आता सर्व नवीन वेबसाईट आलेली आहे, सर्व इंटरफेस या ठिकाणी आता नवीन चेंज झाला आहे। तर आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पाहू शकता। तर आता तुम्ही म्हणताल आम्हाला योजना दूत या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे, तर आम्ही कुठून अप्लाय करायचा। तसेच काहींना मित्रांनो जी काय आपला मुख्यमंत्री युवा कार्यपोषण योजना आहे त्यासाठी अप्लाय करायचं आहे, तर त्यांनीसुद्धा कशाप्रकारे अप्लाय करायचं आहे ते सांगतो। सर्वात प्रथम मित्रांनो पाहू शकता अशा काही प्रकारे वेबसाईटचा इंटरफेस आला आहे, तुम्हाला इथं काही घाबरून जाण्याची गरज नाही। आता सर्वात प्रथम तुम्हाला इथे 3 डॉटचे म्हणजे 3 रेषा दिसत आहेत, त्याच्यावरती तुम्हाला टॅप करायचं आहे। 3 रेषेवरती टॅप केल्यानंतर आता तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसतंय रोजगार, तर रोजगाराच्या ऑप्शनवरती तुम्हाला टिप करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता रोजगारच्या ऑप्शनवरती तुम्ही जसंही टॅप करताल आता तुमच्यासमोर अशा काही प्रकारचा इंटरफेस आला आहे, म्हणजे परत 403 फॉरबिडन अशा काही प्रकारचे एरर आपल्यासमोर आलं आहे। मित्रांनो, आता तुम्हाला या ठिकाणी काही घाबरून जाण्याची गरज नाही, कारण की मित्रांनो आता रोजगार.महास्वयं या वेबसाईटचा नवीन इंटरफेस आला आहे, म्हणजेच आता वेबसाईटचं काम चालू आहे, सरकार वेबसाईटवरती काम करत आहे। येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये वेबसाईट सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे, तिथे तुम्ही आता घरबसल्या अर्ज करू शकता। मित्रांनो, असा होता माहितीपूर्ण व्हिडिओ। जरी तुमचं जे काही वेबसाईट चालत नसेल तर चिंता करू नका, कारण की मित्रांनो वेबसाईट ही मेंटेनन्समध्ये, वेबसाईटचं जसंही पूर्णपणे काम कंप्लीट होईल वेबसाईट ही चालू होणार आहे। तुम्हाला इथं काही चिंता करायची गरज नाही, जसंही वेबसाईट चालू होईल आपण सर्वात प्रथम कळवणार आहे, त्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार।